आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि विशेषतः चाळीसगाव तालुक्यामध्ये तर सर्रास खाकी वर्दीतला पोलीस की ज्याच्याकडे आम्ही अपेक्षेने संरक्षण करता म्हणून बघतो, तो संरक्षण भक्षण करतो का काय याचं चित्र नाही तर वास्तव चाळीसगाव तालुक्यात काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडताना परवा अतिरेक त्या ठिकाणी झाला। आणि म्हणून चाळीसगाव तालुक्यातल्या संस्था संघटना सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठं धरणं आंदोलन केलं। तालुका आणि परिसर ढळून निघाला। त्याचं वास्तव आपल्यापुढे जेव्हा मी मांडेल तेव्हा आपल्याला लक्षामध्ये येईल। कुठली निवडणूक नाही आता किंवा कुठला पॉलिटिकल स्टंट म्हणून नाही, पण वस्तुस्थिती अशी होती की पोलीस प्रशासनाने आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या दबावामध्ये येत चाळीसगाव तालुक्यामध्ये काही तरुणांना अक्षरशः त्या ठिकाणी मारहाण केल्यानंतर त्या तरुणाने MLC आपण ज्याला म्हणतो ती इंटिमेट केल्यानंतर पोलिसांनी जबाब घेऊन त्याच्यावर उचित कारवाई करणं अपेक्षित होतं। परंतु दबावातला पोलीस अधिकारी आणि त्यामुळे 1-2 दिवस नाही चक्क 46 दिवस झाले तरी जबाब घ्यायला पोलीस तिथपर्यंत पोहोचले नाही। आणि नंतर आमचे काही पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता पोलीस आले मध्य काळात, परंतु आल्यावर तू नको जबाब देऊ, स्टेटमेंट देऊ, मी सांगतो ते मी लिहिलं आणि तू फक्त सही कर। म्हणजे आधुनिक इंग्रजांच्या रूपाने जेव्हा पोलीस दिसायला लागतात तेव्हा समाजामध्येही संताप त्या ठिकाणी होत होता। या पलीकडे जाऊन तो तरुण ऐकत नाही, मग त्या तरुणाच्या मित्राला पोलीस निरीक्षक PSI म्हणून असलेले घुले यांनी आणि एक हवालदार निलेश पाटील यांनी त्याच्या मित्राला उचलून पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि 12 तास डांबट ठेवत मारहाण त्या पट्ट्याने करत अक्षरशः जसं एका आपण सराईत गुन्हेगाराला तुडवतो तसं त्याला तुडवलं। आणि तू व्हिडिओ दे, तू सांग की मी हिजडा आहे, मी आमदारांना असं बोललो, मी माफी मागतो। म्हणजे या सगळ्या व्यक्तीच्या या सगळ्या कृतीतून दहशत बस त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो बस पोलिसांच्या माध्यमातून करत खोटे गुन्हे दाखल करत मूळ तुझा जो मित्र गुन्हा करतोय त्याला मागे घेतलं बरं नाही तर अशा हाल तुझे होतील। आणि 12 तासांतर त्या तरुणाला सोडलं, ना कुठली तक्रार होती ना कुठली त्याच्या अगेन्स्ट काही कुठली एक हिस्ट्री त्या ठिकाणी नव्हती। या पलीकडे जात मग याच्यावर ते दोघं तरुण थांबत नाही तर मग त्यांच्यावर वन कर्मचारी जे तिथे होते एक क्षेत्र आहे शेळीमेंढी प्रक्षेत्र, त्यातल्या कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल करायला सांगितला, खोटा गुन्हा की जो ड्राफ्ट या गुन्ह्यांनी करून दिला। सन्माननीय गुन्ह्यांचा प्रताप असा आहे की हे स्वतः ड्राफ्ट करून देतात आणि समोरच्याला फक्त सही करतो, बाकी मी बघून घेतो। आणि मग त्या कर्मचाऱ्यांमधला एक कर्मचारी स्वाभिमानी होता, तो म्हटला की हे घडलंच नाही आहे, मी कसं मान्य करू, मी याच्यावर सही करणार नाही आणि मला मान्य नाही। आणि त्याची सही त्या ठिकाणी दबावात घेत तक्रार दाखल केली। आणि या उलट ज्याच्यावर अन्याय झाला, ज्याला मारहाण झाली, त्याचा तर न्यायनिवाडा बाजूला राहिला आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला दबावात आणण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। आणि याचा अतिरेक त्या ठिकाणी झाला आणि मग याच्यातून गावागावातले तरुण संघटित झाले। कारण की परवा सारथीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री मराठा समाजातले तरुण प्रवाहात या, तुम्ही रस्त्यावरची लढाई नका लढू, तुम्ही स्पर्धा परीक्षा, तुम्ही सारथी या माध्यमातून तुम्ही जीवन व्यवस्था तुम्ही चांगल्या व्यवस्थेत या। आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे कर्मचारी अधिकारी त्यांचा लोकप्रतिनिधी मराठा समाजातल्या तरुणांना अशा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून एका प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं काम जर करत असतील तर कथनी आणि करणीमध्ये फरक दिसतोय। आणि म्हणून देवेंद्रजींच्या या सगळ्या विचाराला हरताळ फासणारा आमदार आणि अधिकारी त्या ठिकाणी दुर्दैवाने चाळीसगावमध्ये आम्हाला दिसत आहेत। त्या पलीकडे जाऊन एवढ्यावर यांची कहाणी थांबली नाही। इक्बाल नावाचा व्यापारी, चाळीसगाव शहरातला नॉन व्यापारी, जो सामाजिक कामामध्ये पण भाग घेत असतो, वेगवेगळ्या दिव्यांग बच्चू कडू यांच्यासोबत काम करणारा व्यक्ती, त्याला घरातून भाजपाच्या नगरसेवकांनी उचलत मारत पोलीस स्टेशनपर्यंत आणलं। म्हणजे एका प्रकारे धिंड काढली आणि धिंड काढत 2-2.5 तास पोलिसांना ठिया झाला। आमचे नगरसेवक त्या ठिकाणी होते, त्यांनी देखील जाब विचारला की काय कारण आहे, आणि शेवटी कुठलाही गुन्हा नाही, त्याला दबावात कुठली धमकी दिली गेली, तुला इथे अडकू तिथे अडकू, तो थांबला। पण दुर्दैव याचं वाटतं की पोलिसांच्या समोर बाजारपेठेमध्ये भर दिवसा एका व्यापाराला मारत धिंड काढल्या जाते। एक नोटीस नाही,
एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन नाही. साधं कालच्या आंदोलनात त्या महिलेचं जेव्हा पत्र वाचलं माझा संताप झाला आणि माझ्या तोंडून नको निघायला, पण ती संतापात निघालेली शिवी त्याला मला इमिजिएट संध्याकाळी FIR अदखलपात्र गुन्हा दाखल करत मला तो दिला जातो. आणि मात्र गुंड रस्त्यावर धिंड काढत जातात, त्यांना मात्र 40 दिवस झाले, एक नोटीस नाही. मी तो जा PIनं विचारला आणि आम्हाला वाटेल तेव्हा करू. अरे म्हणजे कोणाचा धाक राहिलेला नाही आहे. आणि अशा पद्धतीने त्या व्यापाऱ्याला दडपणात घेऊन तू जर पुढे आला तर तुला वेगळ्या मॅटरमध्ये अडकू, आणि तो व्यापारी हिंमत करत नाही. अशा अनेक मॅटर्स त्या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून याचा अतिरेक झाला आहे. एवढ्यावर थांबत नाही आहे. एक पोलीस कर्मचारी चाळीसगाव शहरातली रहिवासी चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्येच काम करत असताना हाच PSI घुले आणि त्याला संरक्षण देणारा PI म्हणेल त्या कर्मचारीला ज्या पद्धतीने त्यांनी महिला कर्मचारी तिचा ज्यावेळेस अर्ज वाचला की तुला माझ्यासोबत यावं लागेल, नाही तर कंट्रोल रूमला जमा करेल, तुझं ACR खराब होतील, तुला मनस्ताप होईल, आणि अजून नको त्या तिच्या पत्रातले शब्द जेव्हा वाचतोय तेव्हा कळतंय केवळ मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन शारीरिक सुद्धा वेगळ्या पद्धतीने वेदना देण्याचं काम होतं आहे. आणि दुर्दैव असं आहे की 26/6/2025 म्हणजे 1 वर्षापूर्वी दिलेली तक्रार आहे. 1 वर्ष झालं, त्याच्यावर कार्यवाही तर दूर आहे, त्याला जमा करून त्याच्यावर कार्यवाही तर दूर राहिली, पण या कर्मचारी ज्या महिला कर्मचारीवर खोटे गुन्हे दाखल करत, तिला वेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवत, तिला मनस्ताप करत, तिला कंट्रोल रूमला जमा केलं, जेणेकरून तिची हिंमत व्हायला नको, ती पुढे यायला नको, यांच्या विरुद्धची तक्रार पुढे जायला नको. मात्र तिने देखील पुढे येत फिर्याद पण दाखल केलेली आहे. इथं अर्ज होता तक्रार, आता FIR मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे होतं सुमोटो, हे तर झालं नाही, पण तिने पाठपुरावा केला आणि तक्रार झाली, पण मात्र अजूनही कार्यवाही किंवा ॲक्शन झाली नाही. या उलट त्या PSIला बक्षीस दिलं गेलं आमदार महोदयांकडनं की तुम्ही PSI म्हणून तर काम करा, उलट ट्रॅफिकचं पण इन्चार्ज व्हा. ज्या ट्रॅफिकला API असताना या PSIला ती जबाबदारी दिली की तू अजून त्या ठिकाणी बढती घे. म्हणजे तू जर अशा पद्धतीने गुंडगिरी आणि दहशत करून माझ्यासाठी काम करत असेल तर तुला बक्षीस दिलं जात असेल तर देवेंद्रजी तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या आमदारांच्या कथनीमध्ये प्रचंड तफावत त्या ठिकाणी आहे. तुमच्या विचाराला हरताळ फासण्याचं काम जर चालू असेल तर मला असं वाटतं प्रथम राष्ट्र, द्वितीय त्या ठिकाणी म्हणणारा समाज आणि मी लास्ट, याला हरताळ फासण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आहे. एवढ्यावर या महिलेला यांनी थांबवलं आणि या महिलेला वेगवेगळ्या मॅटरमध्ये अडकवायचा प्रयत्न केला, खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला. पण ती महिला पण त्या ठिकाणी जेव्हा तिचा स्वतःवर आपबीती आली, जेव्हा तिचा स्वतः इब्रतीचा प्रश्न आला आणि मग तिने तो सगळी बाजू लावून धरली. आणि सुदैवाने काल हे ॲप्लिकेशन माझ्या हातामध्ये आंदोलन करताना आलं आणि ते जेव्हा वाचलं आणि त्यावेळेस माझ्या तोंडून त्यावेळेस हे निघालं. आणि तुम्हाला सांगतो एवढ्यावर हे थांबले नाही, हो, हिला स्थानिक गुंडांकडनं मारहाण केली, तिला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ केली. मधल्या काळात तिच्यावर खूप दबाव आला. मी काल आहोत प्रेसमध्ये बाईटमध्ये जास्त हे जाईल, पण फॅक्ट अशी आहे की थोडक्यात मारहाण करणे, तिला दबाव आणणे, तिला पोलीस स्टेशन शिवीगाळ करणे, म्हणजे राज्य गुन्ह्याचं आहे. पोलीस स्टेशन संरक्षण केंद्र आहे का ते गुंडांचं केंद्र आहे? म्हणजे अशी वास्तव या ठिकाणी कुठलाही आपण ज्याला म्हणतो खोटं तुमच्याकडे न मांडता फॅक्ट्स ज्या मांडतो. आणि त्याच्या हाईट काय झाली, किसनराव जोरवेकर नावाचे एक संपादक सरपंच टाकळी प्रचाराचे राहिलेले आहेत ते, आणि जवळजवळ 74 वर्षाचा तरुण, कर्करोग, कॅन्सर, केमोथेरपी चालू आहे. आणि स्विमिंगला जाताना एका तरुणाने त्यांना त्या ठिकाणी बुडवण्याचा प्रयत्न केला, आपापसातले वैमनस्य होतं आणि त्याचे CCTV फुटेज होते. त्यांनी तक्रार केली, 24 दिवस त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली. आणि त्यांच्या पेपरमधून या गुन्हेविषयी त्यांनी छापलं की गुन्हेचं अशा पद्धतीने काम चालू आहे, अशी चुकीच्या पद्धतीने घडणी आहे, आणि त्याच्याविषयी चुकीचं छापलं. म्हणून या बहादराने गावातल्या अनेक लोकांना सांगितलं की तुम्ही तक्रार द्या, मी याला उचलतो, तुम्ही तक्रार द्या. आणि कोणी तयार झालं नाही. आमचे काही नगरसेवक, काही विरोधी पक्ष नेत्यांना तयार करायचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी त्यांचं वैमनस्य असलेल्या अण्णा गवळी नावाच्या तरुणाला पकडलं. यांनी FIR लिहून घेतली, तू फक्त सही कर. सही केली आणि त्यांना त्याच सेकंदाला 307 दाखल करून मध्ये ठेवलं. म्हणजे दोघांवर 307 केल्या. म्हणजे एक थेंब नाही, दोघांचं एक ब्रश शब्दाचं भांडण नाही, दोघांचं दर्शन नाही. म्हणजे हा म्हणजे वेगळाच प्रकार देवेंद्रजींच्या गृह खात्याचा हा 40गावमध्ये अजब पोलीस विभागाची कथा
या गुन्ह्याने दोघांवर 307 दाखल करत आम्ही जाब विचारायला गेलो तर मला उलट अजून त्या ठिकाणी आरेरावी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतकी हिंमत, इतकी गुंड प्रवृत्तीचे पोलीस जर त्या ठिकाणी या गुन्ह्याच्या रूपाने असतील तर कसा न्याय त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून आज आम्ही SP साहेबांकडे मांडली. कालपर्यंत तर दबावातला पोलीस दिसला, आज बघू. श्रीकांत धिवरे साहेब जे आहेत SP यांना आम्ही बोललो, तुमचं नाव श्रीकांत म्हटलं. आम्ही लहानपणी पाहिलं होतं एक श्रीकांत चौकार मारणार, तुम्ही एक चौकार तर मारा. आता अपेक्षा आहे मारतात का नाही का तेही दबावात येतात. मला खात्री आहे की ते IPS आहेत, ते त्याच्यावर कारवाई करतील. आम्ही सांगितलं तात्काळ त्याला कंट्रोल जमा करा, एवढी गंभीर बाब आहे, 1 वर्ष झाली, इतकी इव्हिडंट आहे. ते तरुण इथं आलेले आहेत आणि त्यावर आम्ही त्यांना सांगितलं की याच्यावर जरब बसली पाहिजे. या सगळ्या माध्यमातून आज आपल्या पुढे हे यासाठी मांडतोय की मीडियाच्या माध्यमातून अजून त्याला ट्रोल करणे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वळण देणे, त्याच्यातल्या एखादी शब्दाचा ब्रशब्द करणे, असे सगळे प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आपल्या माध्यमातून समाज घटकांपर्यंत हे सगळं गेलं पाहिजे की कशा पद्धतीने हे पोलिसांचे आणि अनेक आमच्या पुढे जसं जसं कालची घटना घडली, रोज मेसेज येत आहेत, रोज तासाला कॉल येत आहेत की आमच्याबद्दल असं घडलं, आम्हाला असा त्रास होतो आहे. म्हणजे एकंदरीत पोलिसांचं या ठिकाणी खाकी वर्दीतला ठराविक अधिकाऱ्यांमुळे पोलीस विभाग बदनाम होतो आहे. पोलीस त्या ठिकाणी रक्षक न होता भक्षक बनल्याचं चाळीसगावात बघायला मिळतं आहे आणि लोकप्रतिनिधी याला खतपाणी घालण्याचं चित्र स्पष्ट दिसतं आहे. आणि जर या पद्धतीने आपल्याला निवडून दिलेला एवढ्या मोठ्याने त्याचा कल लोक विकासाच्या ऐवजी तुम्ही जर दहशत आणि पोलिसांनी याला गाडा, याला पाडा, याला नाडा अशा पद्धतीने होत असेल तर मला वाटतं मोठा खेद त्या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी आज आपल्या माध्यमातून समाजापुढे येण्यासाठीची पत्रकार परिषद आहे. न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका आपली काय असणार? उद्या संध्याकाळपर्यंत पोलीस अधीक्षक, सुप्रिटेंडंट पोलीस जे आपले आता आलेले आहेत श्रीकांतजी, यांनी जर त्या कर्मचाऱ्यावर ॲक्शन घेतली नाही तर परवा आम्ही विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. सगळे त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींपासून आमचे नेते एकनाथजी शिंदेंकडे, आमचे युवा नेते श्रीकांतजी शिंदे साहेबांकडे नेऊन शहर जे मंत्री आहेत गृह विभागाचे कदम साहेब आणि त्यासोबत सर्व आमदारांना त्या ठिकाणी वेगवेगळे मग औचित्याचा मुद्दा असेल किंवा मग वेगवेगळ्या गृह विभागाची चर्चा असेल, पण या विषयाला महाराष्ट्रातल्या सभागृहामध्ये दुर्दैवाने न्यावं लागेल. कारण की जर इथे SP देखील ॲक्शन घेणार नसतील तर. पण मला अपेक्षा आहे की IPS असलेला अधिकारी सुमोटो गुन्ह्याच्या दबावात न येता तो ॲक्शन घेईल. आणि जर दुर्दैवाने त्यांनी ॲक्शन घेतली नाही तर आम्हाला मात्र विधिमंडळात जाऊन याचा आवाज यावर उठवावा लागेल. कशा पद्धतीची ॲक्शन? खरं तर असं आहे, तात्काळ निलंबन केलं पाहिजे. म्हणजे ज्या संदीप पाटील यांचं निलंबन केलं तेव्हा तक्रार नव्हती त्यांची, बरोबर आहे ना? तुम्ही साक्षीदार आहे सगळे. तक्रार नसतानाच अधिकारी निलंबित होऊ शकतो आणि जरी ते तक्रार असताना मग तर क्षणाचाही वेळ लागायला नको, उलट 12 महिने वेळ लागले. खेद, लाज वाटली पाहिजे. एखाद्याने राजीनाम्यातून सांगण्यात गेलं की 12 महिने माझ्या मतदारसंघातल्या महिलेवर कार्यवाही होत नसेल तर मी काय कामाचा आमदार. आणि मी खोटा तक्रारीला धरून अधिकाऱ्याला सस्पेंड करत असेल तर बिरून घेण्यासारखं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की क्षणात त्यांनी तो ॲक्शन घेतलं पाहिजे. पण दबाव ते सगळे मिंदे सगळे आपण ज्याला म्हणतो याच्यात आहे ते आमदारांच्या आणि सत्ताधारीच्या या सगळ्या माध्यमातून. त्यामुळे मला असं वाटतं की इथे पक्ष किंवा सत्ता विरोध न करता प्रवृत्ती आणि एका स्त्रीची आबरू छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये असं होता कामा नये आणि त्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. या पलीकडे हे तरुण या ठिकाणी आलेत त्यांची आपबीती जर तुम्ही ऐकली, त्या महिलेने 26/6/2025ला तक्रारीनंतर मग FIR वगैरे प्रोसेस झालेली पुढची, परंतु 1 वर्ष झालं अजून कुठलीच कार्यवाही नाही. काल हातामध्ये आलंय पत्र आणि ते वाचताना तुम्हाला सांगतो. आता सन्माननीय आमदार मंगेश दादांना देखील मी आवाहन करणार आहे की आम्ही पण छत्रपतींचे मावळे आहोत, आम्हाला पण संस्कार आहेत. आम्ही अधिकाऱ्यांकडनं राजकारण करणारे आम्ही त्या ठिकाणी शंड नाही आहोत. आम्ही गुंडांचा बंदोबस्त करणारे आहोत. आणि मग ज्या वेळेस हे वाचत होतो ना त्यावेळेस माझ्या तोंडून एक शिवी आली. ती नको होती, खरं मला खेद होतोय, पण ती मी काही जाणून बुजून दिलेली नाही. ते वाचत असताना संताप होता आणि त्या संतापात दिलेली शिवी. मला असं वाटतं की तुम्ही मंगेश दादा चाळीसगावला तुम्हाला नुसतं कळालं की या कॅफेत चुकीचे कामं होतं, तुम्ही कॅफेची तोडफोड केली.
तुम्ही तर मिक्सर फ्रीज आणि त्याच्यावर संताप करून तोडले फोडले. तुमचा संताप झाला ना, व्हायलाच पाहिजे, झाला ना तुमचा, बरोबर झाला ना संताप. पण त्या ठिकाणी काय चालू होतं नाही होतं, कोणाची तक्रार तर नव्हती तिथे, तरी तुम्ही तो स्टंट केला. पण माझी तुम्हाला विनंती की इथे तर सत्य आहे. DPTC मध्ये त्या कोणत्याही महिलेची तक्रार नसताना तुम्ही एखाद्या महिलेला अशा पद्धतीने एखादी लोकप्रतिनिधी करतो का? एखाद्या अधिकाऱ्याला त्या संदीप पाटलांना सस्पेंड करण्याच्या इतिहासात पहिल्यांदा घटना घडली आणि त्या महिलेची कुठलीही तक्रार नाही. म्हणजे तुम्हाला इतका स्टंटपणा करायचा तर करा ना. हिची तक्रार आहे ना 1 वर्ष झालेली. जर मी आमदार असताना माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याचे जर शारीरिक आणि मानसिक छळ होत असेल आणि मी जर रायगड वारीच्या नावाने छत्रपतीचं नाव घेत असेल तर छत्रपती नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. छत्रपतींनी कडेलोट करायचा विचार दिलाय समाजापुढे. छत्रपतींनी तर चौरंग करून कसे कसे शासन केले आपल्या पुढे दाखले की परस्त्रीला माते समान कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. आणि तुम्ही वा रे वा छत्रपतींचे मावळे. दादा, माझी तुम्हाला विनंती आहे, मंगे दादा, राजकारण बाजूला ठेवा. आपण मतांचं राजकारण ते करत राहू, पण तुम्ही उलट पुढे या. आम्हाला आमच्याकडे आलं ते आम्हाला नको, तुमच्याकडे यायला पाहिजे होतं, तुमच्याकडे आलं नाही दुर्दैवाने. ते तुमच्याकडनं त्यांना न्याय मिळत का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही हातात घ्या, तुम्ही पुढे या. उलट आपण मिळून करू किंवा तुम्हाला नाही सोबत मी लागणार तर तुम्ही करा, पण द्या न्याय त्या महिलेला, द्या त्या अधिकाऱ्याला चपराक, द्या त्या प्रवृत्तीला चपराक. का त्या प्रवृत्तीला मागे घालता तुम्ही पाठीशी? या उलट उन्मेष पाटील शिवीगाळ करतो म्हणून त्याला ट्रोल करायचं. अरे, राजकारण करायला खूप बाबी आहेत ना. म्हणजे त्या महिलेची आबरू, त्या महिलेचं मानसिक शारीरिक काय त्याचं मनस्ताप होतोय त्याच्याकडे तुम्हाला ती बाब तुम्हाला लक्षात नाही येते, पण उन्मेष पाटीलला ट्रोल करताय तुम्ही. अरे, किती तुमची राजकारणाची पातळी घातली. उन्मेष पाटीलला तुम्ही ट्रोल करा ना, पण त्या महिलेवर कार्यवाही करा ना. तिकडे लक्ष नाही गेलं तुमचं. तिकडे तुम्हाला तुमच्या सभेला जागा नाही झाल्या, तेव्हा संताप नाही झाला तुमचा. आणि म्हणून दुर्दैवाने या सगळ्या ज्या घटना घडत आहेत, आमदार महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, जर खरोखर रायगड वारीला नेणारा मावळा म्हणून तुम्ही जर असाल ना, तर या महिलेची तक्रार जी ज्युनियर आहे, चाळीसगावची आहे, चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये काम करणारी होती, तिला तुम्ही न्याय द्या. तुम्ही सत्ताधारी पक्षातल्या देवेंद्रजीच्या जवळचे आहे ना. हां, देवेंद्रजीच्या जवळचे फक्त असे बोगस कामं करायला नका राहू. हां, त्यांच्याकडे काही शिका. नुसतं कलेक्शन करायला तुम्हाला ठेवलेलं नाही तिथे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून आमदार महोदयांना विनंती आहे की आपण या सगळ्या बाबीमध्ये कलेक्शन ज्ञानाचं करा, कलेक्शन विचाराचं करा, कलेक्शन या गुंडांना कसं थोपं त्याचं करा आणि याला ते न्याय देतील असं मला वाटतं. त्यांच्यातला खरा शिवभक्त जागा असेल तर आम्ही त्याचं या महिलेला न्याय देऊन त्या अधिकाऱ्याला तात्काळ कारवाई करतील. नहीं, मुझे पूरा विश्वास है अगर उनके खून में छत्रपति शिवाजी महाराज का विचार अगर होंगे, अगर वो रायगढ़ जाते हैं, सच में उनके विचार अगर होंगे तो इमीडिएट वो करेंगे. नहीं तो मुझे लगता है जो योजना दूत म्हणून सेतू केंद्र सेवा केंद्राच्या माध्यमातून 15 वर्षापासून काम करतो आणि मग बस स्थानकात STचे स्मार्ट कार्ड तयार करून वितरण करत असताना गर्दी व्हायला लागली ते ज्येष्ठ नागरिकांची. आणि मग त्याला नोटीस दिली ST डिपार्टमेंटने की बाबा ही गर्दी होते, तू ही व्यवस्था तू बघून घे, इथे त्रास नको आम्हाला. आणि मग त्यांनी पर्यायी स्वरूप म्हणून माझ्या कार्यालयातून वितरण चालू केलं ज्येष्ठ नागरिकांना. आणि मग तू उन्मेष पाटलांच्या कार्यालयातून वितरण करतो आणि त्याच्यावर शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आणि पालकमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे फोटो लावून करतो. म्हणून नगराध्यक्ष महोदय, आमदारांच्या पत्नी की ज्या स्वतः त्या ठिकाणी जात, त्याच्याबरोबर काही गुंड घेऊन त्याला दमदाटी करत त्याच्या लगेच पटापट त्याची CD त्याचे हार्ड डिस्क दुकानामध्ये झडती. जसं काही CBIचे अधिकारी यांना परवाना दिला आहे तसं त्याला त्या ठिकाणी झडती घेत पोलिसांकडे जमा करत त्याला 10 तास डांबून ठेवलं. मी जेव्हा फोन केला ST कर्मचारी अधिकाऱ्यांना, कुठली तक्रार त्याच्याकडे नाही त्याच्या विरुद्ध. आणि मग गोरगरिबांची सेवा करायला त्याला तिथे त्रास होत होता, नोटीस दिली म्हणून त्यांनी ही व्यवस्था माया विचारून त्यांनी सुरू केली. म्हणजे गोरगरिबांचे कामं जरी दुसरं कोणी करत असेल तरी आम्ही ते सहन करणार नाही. म्हणजे हा एका प्रकारे प्रचंड घमेंडी, आपण ज्याला म्हणू की अत्यंत दहशत आणि राजकारणात माझ्याशिवाय आणि आमच्याशिवाय कोणीच काही करता कामा नाही. आणि त्या तरुणाला देखील मनस्ताप झाला आणि पोलिसांनी देखील लोकप्रतिनिधींचं हातचं बावलं बनत त्या
मुलाची हार्ड डिस्क 48 तासानंतर दिली. आम्ही सगळ्यांनी जाब विचारून ज्यावेळेस त्या ठिकाणी केला तेव्हा कुठे ती हार्ड डिस्क दिली. म्हणजे कायद्याचं राज्य राहिलं नाही आहे, रूल्स रेग्युलेशन काही राहिले नाही यांना. मनाला वाटेल तसं, म्हणजे असं वाटायला लागलं इंग्रज बरे होते यांच्यापेक्षा. इतका अतिरेक, आम्ही देखील आमदार खासदार राहिलो पण असा अतिरेक कधी झाला नाही आणि कधी बघितला नाही आम्ही. आणि या सगळ्या परिस्थितीच्या पुढे जात त्या वाल्मिक माले चर्मकार समाजाचा तरुण फ्रस्ट्रेट झाला, परंतु तो स्वतः हिंमतवान होता. त्यांनी पुढे आला आणि मग पोलिसांपुढे सगळी आपबीती मांडली. आज SP पुढे आपबीती मांडली. एवढ्यावर या घटना थांबत नाही आहे. त्या नेत्यांना सांगणं आहे भाजपच्या की तुमच्या आमदारांना शिकवा, नुसतं भाषणापुरता नेशन फर्स्ट बोलू नका. ते नेशन साठी ते रिअल काम करणारे हिरो आहेत, त्यांना तुम्ही त्रास देतात. आणि इकडे मोदी आणि देवेंद्रच्या नावाने तुमचे राजकारण करत असाल, बोलायची भाषा वेगळी करायची वेगळी, तरी चालणार नाही. तुम्ही जी जबाबदारी दिली तिला न्याय द्यावा, ही अपेक्षा आज आपल्या सगळ्यांकडून आम्ही करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.